गणगणगणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज बनवले आहेत दही वडे. आवडतात ना दही वडे? चला तर मग आता करायला सुरुवात करूया. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. मी इथे एक वाटी, हे पहा ही वाटी आहे, या वाटीने मी एक वाटीभर उडदाची डाळ घेतली आहे. ती स्वच्छ धुवून भिजत घातली आहे. 7 ते 8 तास भिजवली आहे. आता मी ती मिक्सरला फिरवून घेत आहे. पाणी सगळं काढून टाकायचं आहे, फक्त डाळच घ्यायची आहे, पाणी नाही घ्यायचंय त्याच्यामध्ये. आणि आता काय लागते पहा, पाणी, त्याच्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, जिरा पावडर, थोडंसं आलं आणि कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घ्यायची आहे, साखर, स्वादानुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि इथे तळणीसाठी तेल घेत आहे. चला तर मग आता करायला सुरुवात करूया. ही मिक्सरमध्ये वाटलेली डाळ आहे, ती घ्यायची आहे बॉलमध्ये आणि त्याच्यामध्ये आता स्वादानुसार मीठ घालायचं आहे. हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे, चांगली फेटायची आहे. जेवढं जास्त फेटाल तेवढे तुमचे वडे हलके फुलके होतील. आता त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 ही कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं आलं असं बारीक चिरून घेतलं आहे, ते घ्यायचं आहे. याचा स्वाद मला या डाळीत खूप आवडतो म्हणून मी हे घेत आहे. आता हे छान फेटायचंय पहा, एकदम हलकी फुलकी झाली आहे डाळ. आता तळणीसाठी तेल ठेवलं आहे वर. तेल तापलंय का पाहते, हे पहा तापलंय चांगलंच. आता पाण्याचा हात करून घ्यायचा आहे थोडासा आणि एक एक वडा याच्यामध्ये सोडून घ्यायचा आहे. स्वादगाथा आहे माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. लगेच डिस्टर्ब करू नका या वड्यांना. थोडंसं तळलं गेल्यानंतर मग हलवायचे आहेत आणि खालीवर करून तळून घ्यायचे आहे. मंद आचेवर तळायचे आहेत. वडा तुम्ही आत सोडताना गॅस तुमचा मोठा पाहिजे आणि पूर्ण वडे सोडून झाल्यानंतर मग गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि मंद आचेवर छान खरपूस असे वडे तळून घ्यायचे आहेत. हे पाहत आहे बदामी रंगावर असे छान तळून झाले आहेत. आता हे तळून झालेले वडे आहेत ना, मी इथे खाली बाउलमध्ये पाणी घेतलं आहे थंड, त्याच्यामध्ये सोडायचे आहे. आता हे थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मी आता दुसरी बॅच कढईमध्ये टाकून घेत आहे. ती तळून होईपर्यंत हे 3-4 वडे जे काय आहेत ते पाण्यातच ठेवायचे आहेत. हे पाहता मी दुसरी बॅच टाकून घेते. वडे सोडताना गॅस मोठा ठेवा आठवणीने. वडे पूर्ण सोडून झाले की गॅसची फ्लेम कमी करायची आहे, म्हणजे ते कसे मंद आचेवर छान आतपर्यंत तळले जातील. आता हे जे वडे आहेत पाण्यात सोडलेले ते अशा आता दाबून पिळून घ्यायचे आहेत. पाणी त्याचं सगळं दाबून काढून टाकायचं आहे आणि ते एका वेगळ्या डिश मध्ये काढून घ्यायचे आहे. हे पहा, जास्त दाबू नका नाही तर वडे फुटतील. असे पिळून घ्यायचे आहेत. हे वडे खायला एकदम पौष्टिक आहेत आणि ऑइल फ्री म्हटलं तरी चालतील. पाण्यामध्ये घालून आपण पिळून काढतो तेव्हा बऱ्यापैकी ऑइल त्यातलं निघून जात आहे. हे पाहता हे दुसरे 4 वडे छान बदामी रंगावर तळून झालेत. आता हे पण वडे मी या पाण्यामध्ये सोडून देते आणि आता तिसरी बॅच काढून घेते. या 1 वाटीभर उडदाच्या डाळीमध्ये माझे जवळजवळ 12 ते 13 वडे झाले आहेत. आणि यासाठी दही 400 ग्रॅम दही घेतला आहे, ते मी चांगलं फेटून घेणार आहे. हे पहा, हे असे पिळायचे म्हणजे पाणी त्यातलं सगळं निघून जातं. मी याच्यामध्ये सोडा, इनो वगैरे असं काहीही घातलेलं नाहीये, तरी पण असे छान फुलतात वडे पहा. हे पहा, आता हे मी दही 400 ग्रॅम घेतलं आहे, गोड दही आहे. आता त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर हे टाकून फेटून घ्यायचं आहे.
हे पहा, आता ही पण लॉट झालं आहे. हे पण आता पाण्यात सोडून आपण ते तसेच पिळून घेणार आहोत. नंतर एक 3-4 मिनिटं तरी पाण्यात राहिले पाहिजे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. हे पहा, आता वडे मी असे अरेंज करून घेतले आहेत. आता त्याच्यावर मी हे गोड दही टाकणार आहे. दही पूर्ण मुरेल. तुम्हाला जर आणखी दही मुरवायचं असेल याच्यामध्ये तर दह्याचं ताक करायचं थोडंसं आधी, अर्ध्या दह्याचं, आणि ते ताकामध्ये बुडवून घ्यायचे आणि मग ते पिळून पुन्हा इथे मांडायचे आणि मग त्याच्यावर दही टाकायचं. तसंही केलं तरी चालेल. हे असे करून ठेवले 2-3 तास जरी ठेवले तरी याच्यामध्ये दही चांगलं मुरून जाईल. लाल मिरची पावडर टाकली आहे आणि जिरा पावडर टाकली आहे स्वादासाठी आणि वरून मी कोथिंबीरीने सजवत आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं की नाही? चला तर मग वाट कसली पाहताय, घ्या लवकर लवकर करायला. अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.